एका समाजाच्या दबावाखाली येऊन हा जी आर काढलेला आहे. मंत्रिमंडळात दाखल न करता हरकती सूचना न मागवता हा निर्णय अरे घेतल्याचा तू म्हणजे काय मंत्रिमंडळ आहे का? तुला नाही विचारलं मग लगेच मानापानाला हापापल्याला ती कसलं जन्मलं कसलं असलं नाही. ओबीसीत इतकी घाण जन्मली की सगळं ओबीसीचं वाटोळं करायला लागला. जातीजातीचं वाद लावला. तुला विचारलं तरच का तू एकटा मंत्रिमंडळ म्हणजे तू आहे का? बाकीच्यांना काय बाकीच्यांनी कॅबिनेट मिनिस्ट्री चालवलं नाही का कधी? त्यांना कायद्याचं संविधानाचं काय माहिती नाही का? त्यांना राज्य मागासवर्ग आयोग काय, केंद्रीय मागासवर्ग आयोग काय, समित्या काय हे बाकीच्या मंत्र्याला माहीत नाही का? तुझ्या एकटाला शाणा लागून गेला. हे हापापलेलं आहे मंत्रिपदासाठी हापापलेलं आहे. ओबीसींना ओळखलं ना पाठीमागं त्याला. ह्यो कसा भांडणं लावतो. त्याला 6-7 महिने मंत्रिपद नव्हतं तर महाराष्ट्रात दिसतसुद्धा नव्हता तो. बाहेर जाऊन बर्फात झोपला होता कुठंतरी. ओबीसींना माहीत झालं हे फक्त वाद लावण्यासाठी मोर्चे काढायसाठी खोटाने करतो. आणि ओबीसींनी शहाणं व्हावं आणखीन पण की याच्या नादी लागून गोरगरीब ओबीसीचं वाटोळं करू नये. त्यांनी जर आमचा चॅलेंज केला तर आम्ही 1994चा जे आर चॅलेंज करणार आहेत आणि सगळे बाहेर पाडणार आहेत मग. आणि 50%च्या वर गेलेलं 2% आरक्षणसुद्धा बाहेर काढणार आहेत. कुठल्याच निकषात ते बसत नाही. ना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशात बसतं आहे, ना केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या निकषात बसतं आहे. ते कशातच बसत नाही.